दुधगाव परिसरातून अवैध गुटख्यासह एक आरोपी ताब्यात, 65,000चा मुद्देमाल जप्त। जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुधगाव शिवारात 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30च्या सुमारास गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कार्यवाहीत पोलिसांनी जवळपास 65,490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, संजय घुगे, बोरी पोलीस ठाण्याचे बीट जामदार बद्रीनाथ कंठाळे यांनी केले। फिर्यादी राम बालासाहेब पौळ यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला। आरोपीचे नाव कुंडलिक संताराम उन्हाळे, राहणार वसा, तालुका जिंतूर आणि दत्ता दराडे, राहणार चिंचोली दराडे, तालुका जिंतूर अशी आहेत। आरोपी गुटखा व पान मसाला विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये प्रीमियम राजनिवास पान मसाला, RN01 पान मसाला, गोवा 1000 पान मसाला, विमल पान मसाला, VI तंबाखू तसेच बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकलचा समावेश आहे। एकूण मुद्देमालाची किंमत 65,490 रुपये इतकी आहे। पोलिसांनी ही मोटरसायकल क्रमांक प्लॅटिना विना ताब्यात घेतली असून आरोपीकडून वाहतुकीसाठी वापरली जात होते। या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर 223/2025 भादवी सह कलम 123, 222, 274, 275, 35 BNS तसेच अन्न सुरक्षा कायदा 2006च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शेख करीम यांनी केली असून पुढील तपास PSI महादेव गायकवाड हे करत आहेत। सध्या आरोपी क्रमांक 1 ताब्यात असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे।